अस्वस्थ असल्याची देखील माहिती आहे पक्षातले जे आमदार आहेत ते. ती तुमची माहिती आहे, माझ्याकडे अशी काही माहिती नाही. आमच्याकडे आलेल्या आमदारांना जे आहे जे जे काही कर्तव्यासारखं आहे या मंत्री महोदय या बसा बसा. आताच तुम्ही म्हणाला ना की आमचा समन्वय नाही. काय केलं मंत्री महोदय आले की नाही तुमच्या गैरसमज आहे की आमचा समन्वय नाही, आमचं बोलणं नाही, हे नाराज हो बरं झालं आले त्याच्यामुळे सिद्ध झालं. मात्र गेल्या काही दिवसांपासून जे अरोरा सगळं तुमचं काम पाहत होते. कोण अरोरा? डिझाईन बॉक्स बरं ते काम पाहत होते. मात्र आता प्रशांत किशोर काम पाहणार तशी देखील चर्चा सुरू झाली. ते जे गुलाबी वगैरे होते ना ते मी तेवढं मला माहिती होतं ते. पण आता आणखीन प्रशांत किशोर मी नाव फार ऐकलेलं आहे, पण ते काही बघतात त्याला काम दिलंय न मला काय करतात. पक्षाला सध्या रणनीती करायची गरज वाटते का? तुम्ही असताना रणनीती करायची गरज वाटते का? निवडणूक सुद्धा नाही. भुजबळ साहेब तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते असताना रणनीती करायची गरज वाटते का? चाणक्याची गरज वाटते का? रणनीती करायची गरज वाटते? अरे पण तुम्ही असे प्रश्न विचारतात ज्याची मला माहितीच नाही किंवा जे खरोखर अशी त्यांची मदत घेतली जाते आहे त्याच्याबद्दल तुम्ही कुठे प्रश्न विचारत असं मला स्वतः वाटतं की आमचे जे सगळे जे काही आमदार आहेत, आमचे मंत्री जे आहेत ते सुदृढ आहेत, काम करणार. ठीक आहे, ऑफिसमध्ये काही सहकार्य करत असेल, एखादी काही पॉलिसी काय असेल टाकायचं असेल काही वेळेला मदत घेतली जाते. परंतु खरं काम जे आहे आमचे कार्यकर्ते जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, मंत्री, आमदार, नगरसेवक ही मंडळी जेवढं काम करतील तेवढी आमच्या पक्षाची ताकद वाढणार. दुसरीकडे पेट्रोल डिझेल संदर्भामध्ये आता किती साठा आहे? कारण की खूप चर्चा सुरू आहे, बऱ्याच ठिकाणी पेट्रोल आहे ते मिळत नाहीये, डिझेल मिळत नाही, विशेषतः ग्रामीण भागामध्ये फार तुटवडा आहे. शेतकऱ्यांचे काम प्रलंबित राहिले तसं देखील एक समोर आलेलं आहे. एक महिन्याचा स्टॉक आहे आमच्याकडे, डिझेल, पेट्रोल, केरोसिनचा स्टॉक आमच्याकडे आहे. आणि ठीक आहे, थोडं कुठे जरा उशीर होत असेल जायला वगैरे काय पण आहे, सगळ्यांना माहिती असं आमचं मतदार म्हणणं अशी तक्रार आमच्याकडे आलेली नाही. केरोसिनच्या बाबतीमध्ये आम्ही सांगून सुद्धा काही डिलर सुरू झालं, काही डिलर सुरू झाल्याचं कारण ती विक्रेत्यांची जी पुरवठादारांची जी साखळी होती जी आहे ती तुटलेली आहे. जे प्रमुख जो आहे तो विक्रेता, मग तसा विक्रेता, आपल्या मुंबईमध्ये तर एक बैलाची गाडी असायची, 700-800 गाड्या होत्या तर आमच्या मतदारसंघात शिवडीला काय, आणि मग ते भरून सगळ्यांना करण्याची जाय. पण 5-7-8 वर्ष जे आम्ही दिलंच नाही काही, केरोसिनच बंद केलं, त्याच्यामध्ये साखळी जी आहे ती तुटली. आता काही काही ठिकाणी लोक पुढे येत आहेत आणि काम हातात घेतात आणि आम्ही त्याप्रमाणे पुरवठा करतो. ग्रामीण भागाच्या बाबतीत तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? कारण आता ग्रामीण भागाच्या बाबतीत इंधन डिझेल असेल हे जास्त प्रमाणात लागतं, कारण का आता पेरणी आणि सगळे हे दिवस चालू झालेले आहेत, त्यामुळे ग्रामीण भागाच्या बाबतीत ते विशेष असं काही सवलत किंवा पेट्रोल पंप आहेत जे बंद तिथे तक्रार येईल अशी तक्रार आमच्याकडे आली तर आम्ही ताबडतोब त्या तक्रारीची दखल घेतो आणि त्याप्रमाणे जे सहकार्य करतो. याचा फटका पडायला लागला भाजीपाला, याचा फटका आहे तो पडताना दिसतोय. भाजीपाला असतील दर आहेत ते वाढत चालले सगळ्या गोष्टींचे. तर सरकार म्हणून नियंत्रणासाठी कॅबिनेटमध्ये चर्चा आहे. भाजीपाला किंवा काही गोष्टीची आहे, काही वेळा दर एकदम खाली येतात, फिकून द्यावं लागतं. दुपारी 12-1 वाजले ते असेच फुकट देतात. काही वेळा जर तुटवडा निर्माण झाला की त्याचा भाव वाढतात. अर्थात आता या सगळ्या गोष्टींवर जे आहे डिझेल पेट्रोलची जी आणखी काही कमतरता जी होती आहे, म्हणजे परदेशातून ते होर्मुझ स्ट्रेटमधून जे आहे त्याचा परिणाम जो आहे हा जागतिक परिणाम आहे. तो काय फक्त आपल्या देशावर किंवा आपल्या राज्यावरचा परिणाम नाही. तरी सुद्धा मी नेहमी सांगतो की
मोदी साहेबांचे आणि त्या मंत्र्यांचे, आमचे भारत सरकारच्या मंत्र्यांचे आभार मानायला पाहिजे की पूर्वी 27 देशांकडून ते पेट्रोलियम पदार्थ घेत होते, क्रूड ऑइल वगैरे वगैरे, ते डिझेल भेटेल. आता जो 45 ते 50 नवीन ठिकाणावरून ते आणतायत आणि अनेक ठिकाणी जशी ही परिस्थिती निर्माण झाली आहे तशी परिस्थिती सुदैवाने अजून आपल्याकडे निर्माण झाली. अडचण आहे, परंतु सगळ्यांनाच कल्पना आहे की ही अडचण जी आहे ही जे इराण आणि अमेरिका याची जी लढाई आहे त्याच्यामुळे ही अडचण निर्माण होते आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अगदी 100% नाही, परंतु बऱ्याच प्रमाणावर आपली कुठे अडचण निर्माण होणार नाही यासाठी भारत सरकार आणि मग राज्य सरकार काळजी घेते. कांद्याचा प्रश्न थोडाच पेटलेला पाहायला मिळतोय. तुम्ही नाशिक मधून येतात, नाशिकमध्ये 2 दिवसापूर्वी आंदोलनं देखील आहेत कांद्या संदर्भामध्ये पेटलेलं पाहायला मिळालं. कांद्याला दर नाहीये असं देखील चित्र आहे, ते सध्या समोर येत आहे. मी अवश्य सांगितलं काही वेळी काही प्रश्न निर्माण झाले. कांदा, द्राक्ष तिकडे गुलीत गेले आणि पुढे तिकडे सगळं बंदच झालं, अडचण निर्माण झाली. बांगलादेशमध्ये आमचा एक्सपोर्ट होत होते द्राक्ष आणि कांदा, हे बंद झालं. आणि म्हणून कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी परवाच्या दिवशी जाहीर केलेलं आहे की 1235 रुपये या भाव म्हणजे 1250 रुपये क्विंटलच्या भावाने कांदा खरेदी करणार नाफेड. आणि आज आम्ही ते मीटिंगमध्ये सांगितलं की त्या सगळ्या नाफेडच्या लोकांना सांगा की तुम्ही मार्केट कमिटीमध्ये या आणि तिथून हा माल खरेदी करा, म्हणजे कुणाचं ते फसवणूक होणार नाही. या 1235 रुपये क्विंटलने जे माल आहे खरेदी करा. आणि तो जर केला तर ताबडतोब ज्या इंटरव्हेन्शन झाल्यामुळे व्यापारी सुद्धा मग भाव निश्चितपणे वाढत नाही. आज आम्ही सांगितलं मुख्यमंत्री